नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिला भारतीय समाजाचा परिचय या प्रकरणावर आधारित स्वाध्यायाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण बघणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न पहिला याच्यात दिलेला आहे, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत। याचे पर्याय दिलेले आहेत भिक्खू, भिक्खुनी आणि ऋषी। तर दीक्षा घेऊन बौद्ध विहारांमध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत। त्यानंतर दुसरी रिकामी जागा दिलेली आहे ते आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट रिकामी जागा यावर्षी पारित करण्यात आला। तर स्पेशल मॅरेज ॲक्ट हा 1954 या वर्षी पारित करण्यात आला। त्यानंतर प्रश्न पहिला यामध्ये दिलेला आहे आपल्याला की पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा। यामध्ये दिलेली जोडी आहे राजमार्ग हिंदू धर्म, तीर्थकर जैन धर्म, सेंट थॉमस शीख धर्म आणि अष्टांग मार्ग बौद्ध धर्म। तर याच्यातील चुकीची जोडी आहे सेंट थॉमस शीख धर्म आणि बरोबर जोडी आहे ती म्हणजे सेंट थॉमस ख्रिश्चन धर्म, अशी ती राहायला पाहिजे। प्रश्न पहिला सेंट थॉमस ख्रिश्चन धर्म। त्याच्यानंतर प्रश्न पहिला मध्ये विचारलेला आहे की प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा। तर चौकटीमध्ये दिलेले आहे ब्राह्मो समाज, डॉक्टर बी.आर. आंबेडकर आणि हरिजन सेवक संघ। तर याच्यात पहिला विधान आहे राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना आणि दुसरा विधान आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष। तर राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना ती आहे ब्राह्मो समाज आणि दुसरे जे विधान आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, तर तिचे अध्यक्ष आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर। ते आपल्याला निवडून लिहायचे आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला राजा राममोहन राय यांनी स्थापन केलेली संघटना ब्राह्मो समाज। त्याच्यानंतर नंबर 2 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी.आर. आंबेडकर। त्याच्यानंतर प्रश्न पहिला याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहे अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा। पहिला विधान आहे मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई। यामध्ये प्राथमिक हे चुकीचा शब्द आहे, तर त्या जागी आपल्याला अचूक शब्द योग्य शब्द लिहायचा आहे आणि त्या आधारे विधान पूर्ण करायचे। त्याच पद्धतीने दुसरा वाक्य आहे थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता। तर यामध्ये महात्मा गांधींचा याला अंडरलाईन केलेले आहे, म्हणजे हा जो शब्द आहे विधानातील हा शब्द चुकीचा आहे, त्या जागी योग्य शब्द लिहून आपल्याला विधान पूर्ण करायचे आहे। तर त्यामध्ये आपल्याला मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण दिले जाई। म्हणजेच काय की मध्ययुगीन काळात खानक्वा या स्वरूपाच्या संस्थांमध्ये अल्लाहविषयीच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण दिले जाई, असे ते विधान बरोबर करून आपल्याला लिहिता येईल। त्यानंतर दुसरा जो विधान होता थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात महात्मा गांधींचा पुढाकार होता, त्याऐवजी आपल्याला महात्मा गांधींच्या ऐवजी श्रीमती ॲनी बेझंटचा पुढाकार होता असे आपल्याला लिहायचे आहे। ते अचूक विधान असे होईल थिओसॉफिकल सोसायटी स्थापन करण्यात श्रीमती ॲनी बेझंटचा पुढाकार होता। ठीक आहे। यानंतर प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा। तर यामध्ये प्रश्न दुसऱ्यातली पहिली टिपा आहे पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था आणि दुसरी टिपा विचारलेली आहे मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान। तर आपल्याला टिपा लिहा कशी लिहायचे आहे ते यामध्ये लिहून दिलेले आहे। प्रश्न दुसरा टिपा लिहा पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था। यामध्ये वैदिक काळात
वैदिक काळात वैदिक ग्रंथांचे अध्ययन व अध्यापन केले जाई. वैदिक काळातील साहित्य संस्कृत भाषेत होते, मात्र संस्कृत ही लोकभाषा नव्हती. यजुर्वेदामध्ये स्त्रियांसह सर्व वर्गातील व्यक्तींना शिक्षणाचा हक्क होता. अथर्ववेदांमध्येही प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क होता. वैदिक शिक्षणात गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णातील विद्यार्थ्यांवर उपनयनाचा संस्कार केला जायचा. गुरुकुलात वास्तव्य असताना ब्रह्मचर्याचे पालन करावे लागत असे. मौखिक पठणाच्या पद्धतीने विद्यार्थी वेदामधील ज्ञान पाठ करीत असत. तल्लख बुद्धी आणि व्यक्तिमत्व विकास ही या वैदिक शिक्षणाची वैशिष्ट्ये होती. वर्णरचनेनुसार कर्तव्याचे पालन करण्यावर भर दिला जायचा. ब्राह्मण 4 वेदांवर ज्ञान मिळवायचे. क्षत्रिय प्रशासन आणि युद्ध नीतीचे शिक्षण घेत असत. वैश्य उद्योग व्यवसायांचे आणि क्षुद्र शेती पशुपालनाचे शिक्षण घेत असत. अशा पद्धतीने पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था होती हे इथं स्पष्ट होते. त्यानंतर दुसरी टिपा विचारलेले मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. तर मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. मध्ययुगामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक घसरणीला लागले. मध्य आशियातील टोळ्यांची आक्रमणे आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व हे याला कारणीभूत होते. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. त्यांना धर्मग्रंथांचे शिक्षण बंद केले गेले. लिहिणे वाचणे बंद करण्यात आले. स्त्रीला जन्मभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडू लागले. राजघराण्यातील आणि क्वचित उच्चवर्णीय स्त्रियांना मात्र खाजगीमध्ये शिक्षणाची व्यवस्था होती. मध्ययुगामध्ये विधवा पुनर्विवाहाला पूर्णतः बंदी होती. कुटुंबाच्या संपत्तीत स्त्रीला वाटा नाकारण्यात आला होता. देवदासी, सतीप्रथा, पडदा पद्धत, बालविवाह यासारख्या प्रथांमुळे स्त्रियांचे शोषण होत होते. या काळातील पितृसत्ताक कुटुंब पद्धती, बहुपत्नीत्व प्रथा, बालविवाह यामुळे स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटा पूर्णपणे बंद झालेल्या होत्या. अशा पद्धतीने मध्ययुगीन काळातील भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान होते हे इथे स्पष्ट होते. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. याच्यात पहिला फरक स्पष्ट करायचा आहे, पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती कशी होती आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती कशी होती यातील फरक यामध्ये स्पष्ट करायचा आहे. तर तो फरक मी इथं स्पष्ट करून सांगितलेला आहे. यामध्ये अशा पद्धतीने 2 भागामध्ये तुम्हाला कॉलम तयार करायचे आहेत आणि यामध्ये पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती आणि एका कॉलममध्ये उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती. तर पहिला आहे, पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान मानाचे होते, तर उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान व दर्जा खालावलेला होता. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांना उपनयनाचा, वेदाचे शिक्षण घेण्याचा अधिकार होता, तर उत्तर वैदिक कालखंडातील स्त्रियांना मात्र स्त्रियांचा शिक्षणाचा व उपनयनाचा संस्कार अधिकार नाकारण्यात आला होता. पूर्व वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यामध्ये तिसरा पॉईंट आहे, स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जात होती. त्याच पद्धतीने इकडे उत्तर वैदिक काळात स्त्रियांचे स्थान फक्त घरगुती कर्तव्याशी निगडीत होते. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, स्त्रियांना सामाजिक सभांमध्ये सहभागी होता येत असे, तर उत्तर वैदिक कालखंडात स्त्रियांना सामाजिक सभांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घातली गेली. त्यानंतर पूर्व वैदिक कालखंडात स्त्रियांना विवाह करण्याचे बंधन नव्हते, म्हणजे त्यांनी विवाहच केलाच पाहिजे असे बंधन नव्हते, तर उत्तर वैदिक कालखंडात मात्र बालवयातच विवाह करण्याचे प्रमाण वाढीस लागलेले होते. पूर्व वैदिक कालखंडातील स्त्रियांची सामाजिक स्थिती ही एकपत्नीत्वाला त्यामध्ये प्राधान्य दिले जात होते, तर उत्तर वैदिक कालखंडात बहुपत्नीत्वाची प्रथा सुरू झालेली होती. पूर्व वैदिक कालखंडात स्त्रियांना
कुटुंबाच्या संपत्तीत वाटा दिला जात असे आणि उत्तर वैदिक कालखंडात मात्र संपत्तीमध्ये स्त्रियांचा वाटा नाकारण्यात येऊ लागला. अशा पद्धतीने यामध्ये पूर्ववैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यामध्ये असलेला फरक इथं स्पष्ट करून सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा फरक इथं स्पष्ट होतो. यानंतर दुसरा फरक स्पष्ट करायचा आपल्याला तो आहे प्राचीन काळातील आणि वसाहतीच्या काळातील भारतीय शिक्षण पद्धती यातील आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर यामध्ये सुद्धा प्राचीन काळातील शिक्षण पद्धती आणि वसाहतीच्या काळातील शिक्षण पद्धती अशा पद्धतीने 2 कॉलम करून यामध्ये फरक स्पष्ट करून सांगितलेला आहे. तर प्राचीन काळातील शिक्षण पद्धती कशी होती ते आपण इथे बघूया. प्राचीन काळात संस्कृत भाषेत शिक्षण दिले जायचे, वेदांचे अध्ययन व अध्यापन केले जाई. नंबर 2, उपनयन संस्कार पूर्ण करून गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जायचा. त्यानंतर नंबर 3 पॉईंट आहे मौखिक पठणाच्या पद्धतीने वेदांमधील ज्ञान ग्रहण केले जाई. यज्ञसंस्था हा प्राचीन काळातील शिक्षणाचा केंद्रबिंदू होता. नंबर 5, वर्णव्यवस्थेचे पालन करून शिक्षण उच्चवर्णीयांना प्राप्त होत होते. नंबर 6, जैन व बौद्ध धर्मात वेद प्रामाण्य व पुरोहितांचे वर्चस्व अमान्य करण्यात आले होते. नंबर 7, बौद्ध शिक्षण पद्धती ही संघ व्यवस्थेशी बांधली गेलेली होती. त्याच्यानंतर नंबर 8 आहे प्राचीन काळी नालंदा व तक्षशिला यासारखी शिक्षणाची विद्यापीठे उदयास आलेली होती. अशा पद्धतीने प्राचीन काळातील शिक्षण पद्धती ही स्पष्ट होत आहे. त्यानंतर वसाहत काळातील शिक्षण पद्धती कशी होती. तर वसाहत काळातील शिक्षण पद्धती यामध्ये वसाहतीच्या काळात इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जायचे. गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र यासारख्या लौकिक जीवनाशी संबंधित विषयांचे वसाहतीच्या काळातील शिक्षण पद्धतीत अध्ययन केले जाई. त्यानंतर वसाहतीच्या काळातील शाळा महाविद्यालयांमध्ये सर्व जाती वंश धर्माच्या मुलामुलींना शिक्षण घेण्याची मुभा होती. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील शिक्षण आणि विषय धार्मिक नव्हते. वसाहतीच्या कालखंडात शिक्षण पद्धतीत कलकत्ता, मुंबई, मद्रास येथे 1856च्या विद्यापीठ कायद्यान्वये पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली. वसाहतकालीन शिक्षणातून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयास आलेला होता. नंबर 6, बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, व्यक्तिवाद या मूल्यांचा वसाहतकालीन शिक्षणात विकास झालेला होता. अशा पद्धतीने प्राचीन कालखंडातील शिक्षण पद्धती आणि वसाहतकालीन शिक्षण पद्धती यामध्ये असलेला फरक इथं स्पष्ट होतो. अशा प्रकारे प्राचीन काळातील शिक्षण पद्धती आणि वसाहतकालीन शिक्षण पद्धती यामध्ये असलेला भेद इथं स्पष्ट करून सांगितलेला आहे. यानंतरचा प्रश्न 4 त्यामध्ये खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे वर्ण आणि दुसरी संकल्पना आहे सामाजिक कायदे. ते आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करून लिहायचे आहे किंवा सांगायचे आहे. तर पहिली आपली संकल्पना आहे वर्ण. वैदिक काळामध्ये कर्मसिद्धांतावर आधारित समाजात वर्णव्यवस्था होती. व्यवसायानुसार वर्णव्यवस्था निर्माण झाली होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धामध्ये या वर्णव्यवस्थेत बदल घडून आला. वर्णव्यवस्थेत 4 वर्ण मानण्यात आले होते. त्यात नंबर 1 ब्राह्मण, दुसरा वर्ण क्षत्रिय, तिसरा वर्ण वैश्य आणि चौथा वर्ण शूद्र. सुरुवातीला ही वर्णव्यवस्था लवचिक होती. नंतर मात्र या वर्णव्यवस्थेचे रूपांतर जाती व्यवस्थेत झाले. ब्राह्मणांना वेदांवर ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता. क्षत्रियांना युद्धनीतीचे शिक्षण घेण्याचा अधिकार होता. वैश्यांना उद्योग व व्यापाराचे शिक्षणाचा अधिकार होता.
तर शूद्रांना शेती व पशुपालन करण्याचे अधिकार होते. अशा पद्धतीने या व्यवस्थेत 4 वर्ण हे अत्यंत महत्त्वाचे मानण्यात येत होते. यापैकी 3 पहिल्या वर्णांना जास्त अधिकार होते, ते स्वतःला श्रेष्ठ समजत असत, आणि चौथा जो वर्ण होता शूद्र याला कनिष्ठ मानण्यात येत होते. यानंतरची दुसरी संकल्पना आहे सामाजिक कायदे. सामाजिक कायदे या कायद्याचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, अपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टीशी आहे. सामाजिक कायद्यांमुळे अन्याय, दडपशाही, शोषण, अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींपासून संरक्षण होते. उदाहरणार्थ 1829चा सती प्रतिबंधक कायदा. या कायद्याच्या अगोदर स्त्रीला तिच्या पतीच्या निधनानंतर पतीच्या चितेवर उडी मारून मृत्यूला कवटाळावे लागत होते. या अमानुष प्रथेला या कायद्याने प्रतिबंध घातला गेला. त्यानंतर दुसरा कायदा आहे 1843चा इंडियन स्लेव्हरी कायदा. तर या कायद्याने गुलामगिरीची प्रथा भारतामध्ये पूर्णपणे नष्ट करून गुलाम बाळगणे किंवा गुलामगिरी बाळगणे हे कायद्याने दंडनीय अपराध मानला गेलेला आहे. त्यानंतरचा तिसरा कायदा आहे सामाजिक कायदा, तो म्हणजे 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा. या कायद्याच्या पूर्वी पतीच्या मृत्यूनंतर विधवेला विवाह करण्यावर पूर्णतः बंदी घातली गेली होती. मात्र 1856च्या या विधवा पुनर्विवाह कायद्याने विधवा स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार मान्य करण्यात आलेला होता. अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये सामाजिक कायद्यांच्या माध्यमातून अनिष्ट प्रथा आणि परंपरा यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम तसेच त्या अनिष्ट प्रथा आणि परंपरांना प्रतिबंध घालण्याचे काम सामाजिक कायद्यांमुळे झालेले आहे, हे इथे स्पष्ट होते. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये संकल्पनेत मधामध्ये दिलेले आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य संस्था. हे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात कोणत्या राज्यसंस्था निर्माण झालेल्या होत्या त्या या चौकटीमध्ये, गोल चौकटीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्य संस्था पहिली आहे संघराज्य व्यवस्था, त्याच्यानंतर भारतात निर्माण झाले कार्यकारी मंडळ, त्याच्यानंतर कायदे मंडळ आणि त्याच्यानंतर न्यायमंडळ. अशा पद्धतीने स्वातंत्र्योत्तर भारतातील ह्या राज्यसंस्था आहेत. किंवा यामध्ये आपण केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकार विभागणी, त्याच पद्धतीने लोकशाही शासन व्यवस्था, त्याच पद्धतीने आपण त्यामध्ये पुन्हा संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यांच्यातील विभागणी असे सुद्धा आपण त्यामध्ये लिहू शकतो. यानंतरचा आहे प्रश्न 5वा ब. खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. नंबर 1. वसाहतवाद्यांच्या कायद्याचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. हे विधान अगदी बरोबर आहे, कारण वसाहतवाद्यांच्या कायद्याचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला हे विधान बरोबर आहे. कारण वसाहतवाद्यांच्या काळातील कायद्यांमुळे भारतीय समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व परंपरा बंद झाल्या. तसेच त्यांच्या कायद्यांमुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. त्यामुळे आपण म्हणू शकतो की वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला होता, हे स्पष्ट होते. त्यानंतरचे दुसरे विधान आहे बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेरील अनेक भागांमध्ये पसरला गेला. हे विधानसुद्धा बरोबर आहे, कारण बौद्ध धर्म हा भिक्खूंमार्फत हा धर्म संपूर्ण भारतात पसरला. त्यानंतर या बौद्ध धर्माला सम्राट अशोकांच्या राजाश्रयामुळे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार भारताबाहेरील अनेक भागांमध्ये जगामध्ये झालेला होता. त्यामुळे बौद्ध धर्म हा भारत व भारताबाहेर अनेक भागांमध्ये पसरला गेला. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न 6वा. आपले मत नोंदवा. तर आपले मत नोंदवा यामध्ये पहिला विधान आहे जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली.
तर यावर तुम्हाला आपले मत नोंदवायचे आहे, आपले मत तुम्हाला लिहायचे आहे. तर यामध्ये जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. जैन आणि बौद्ध धर्माकडे प्रस्थापित धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जाते. या दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व थरातील व्यक्तींना प्रवेश दिला. त्यामुळे मोक्षाचा हक्क समाजातील विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित राहिला नाही. त्यामुळे या दोन्ही धर्माकडे लोक मोठ्या संख्येने आकृष्ट झाले आणि त्यामुळे जैन धर्म आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये नवी आशा निर्माण झाली हे इथे स्पष्ट होते. त्यानंतर दुसरे विधान आहे, समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहेत. तर समाजातील कालबाह्य झालेले कायदे रद्द करून नवीन कायद्यांची अंमलबजावणी व्हावी, तसेच समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट व्हाव्यात यासाठी 21व्या शतकातही समाज सुधारणेच्या चळवळी सुरू आहेत. उदाहरणार्थ तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वात सुरू झालेली महिलांना मंदिर प्रवेशांची चळवळ, तसेच नुकताच भारत सरकारने केलेला 3 तलाक बंदीचा कायदा, तसेच अल्पवयीन मुलांचे वय कमी करण्याचा कायदा, तसेच जम्मू काश्मीरचे 370 कलम रद्द करण्याचा कायदा, महाराष्ट्रातील मराठा समाज आंदोलनामुळे झालेला मराठा आरक्षण कायदा इत्यादी किंवा यासारखे विविध कायदे व धर्मसुधारणा चळवळी आजही या 21व्या शतकात सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न 7वा, पुढील मुद्द्यांच्या आधारे भारतीय समाज कसा बदलत गेला याची उदाहरणासहित चर्चा करा. तर हे याचे उत्तर आपल्याला कमीत कमी 150 शब्दात लिहायचे आहे. तर यामध्ये मुद्दे दिलेले आहेत. इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम, दुसरा मुद्दा आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे, तिसरा मुद्दा आहे सामाजिक कायदे आणि चौथा मुद्दा आहे वाहतूक आणि संपर्क म्हणजे दळणवळण. या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला याचे उत्तर लिहायचे आहे. तर पहिला मुद्दा आहे इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम. ब्रिटिशांच्या आगमनामुळे भारतीय समाजाचा परिचय इंग्रजांशी झाला. इंग्रजांनी भारतात शाळा महाविद्यालय काढले, त्यामध्ये त्यांनी इंग्रजीतून शिक्षण दिले. या इंग्रजी शिक्षणातून भारतीय लोकांनी आपली बौद्धिक प्रगती केली. या शिक्षण पद्धतीतून भारतात नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. इंग्रजी शिक्षणामुळे लोकांना रोजगार मिळू लागला. त्यात कुशल कामगार व अकुशल कामगार निर्माण झाले. आजही आपल्या भारतात या इंग्रजी भाषेचा शिक्षणात माध्यम म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि या इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्य शिक्षणाशी भारतीय शिक्षणाचा संबंध आल्याचे आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाच्या आधारे नवीन तंत्रज्ञान, नवीन ज्ञानाचे क्षेत्र खुले झाल्याचे आपल्याला दिसून येते. यानंतर दुसरा मुद्दा आहे मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सुरुवातीला प्रौढ मताधिकाराचे तत्त्व स्वीकारले. त्यानुसार वयाचे 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. मात्र त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना वयामध्ये बदल करून प्रौढ मताधिकाराचे वय कमी करून 18 वर्ष करण्यात आले. त्यानुसार आजही 18 वर्ष पूर्ण करणारा भारतीय स्त्री पुरुष हा मतदानात सहभागी होऊ शकतो किंवा 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती मतदार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे सामाजिक कायदे. भारतात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे करण्यात आले आहेत. कालानुरूप देशाची परिस्थिती व आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातात आणि कालबाह्य कायदे रद्दही केले जातात. उदाहरणार्थ नुकतीच भारतीय संविधानात केलेली सुधारणा म्हणजे जम्मू काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले गेले आहे. तसेच नवीन कायदेसुद्धा निर्माण करण्यात आले. उदाहरणार्थ 2019चा ट्रान्सजेंडर पर्सन्स कायदा, तसेच 2005चा प्रोटेक्शन ऑफ वुमेन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा, तसेच 2005चा
माहिती अधिकाराचा कायदा इत्यादी कायद्यांचे आपण उदाहरण देऊ शकतो. यानंतरचा चौथा मुद्दा होता वाहतूक आणि संपर्क म्हणजे दळणवळण. तर भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणि रस्ते तसेच टपाल आणि तार यांचे जाळे निर्माण करून वाहतूक व संपर्क व्यवस्था सुरू केली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून टेलिफोन यंत्रणा, आकाशवाणी व दूरचित्रवाहिनी यामध्ये मोठी सुधारणा करून ते प्रसारमाध्यमे घराघरापर्यंत पोहोचविले. 21व्या शतकात मोबाईलचे जाळे निर्माण करून इंटरनेट, फॅक्स, ईमेल यासारख्या दर्जेदार सेवा निर्माण करण्यावर सरकारने भर दिला आहे. गावांचा शहराशी सिमेंट, डांबरीकरणाच्या मजबूत रस्त्यांनी संपर्क निर्माण झाला आहे. अशा प्रकारे आजही 21व्या शतकात भारतीय समाजात सुधारणा व बदल होत असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण समाजशास्त्र इयत्ता 12वी समाजशास्त्र पहिला प्रकरण भारतीय समाजाचा परिचय यावर आधारित स्वाध्यायाचे प्रश्नोत्तरे बघितलेले आहेत. हे प्रश्नोत्तरे तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.